नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पवन आणि आपण शिकत आहोत पदार्थविज्ञानाचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक गुणविज्ञानियम. गुणविज्ञानियममध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं? गुणाची निरुक्ती, गुण्यते आमंत्र्यते लोक अनेन इति गुणा. व्याख्या बघितली, समवायतु निश्चेष्ट कारणम गुण. दुसरी व्याख्या शिकली, अथ द्रव्यश्रिता निर्गुणा निष्क्रिया गुणा. आणि लक्षण बघितलं. त्यानंतर गुणाचे वर्गीकरण बघितले. वैशेषिकानुसार 17 गुण आहे, प्रशस्त पादत्व 24 गुण आहे. त्यानंतर आपण काय बघितलं? चरतत्व आयुर्वेदानुसार गुण वर्गीकरण कसं आहे, तर त्याचे दोन भाग आधी तर 41 गुण आहेत आणि त्याचे दोन भागात वर्गीकरण केलेलं आहे. एक अधिभौतिक गुण आणि आध्यात्मिक गुण. अधिभौतिक गुणाचं पुन्हा दोन याच्यात सार्थ गुण आणि सामान्य गुण. सामान्य गुण 30 आहे, त्यांचं पुन्हा दोन याच्यात गुरुवादी गुण आणि परादी गुण असं आयुर्वेदानुसार वर्गीकरण केलेलं आहे. आणि काल आपण बघितले होतं सार्थ गुण डिटेलमध्ये घेतले होते आणि नंतर घेतले होते आध्यात्मिक गुण. आध्यात्मिक गुण पण 6 डिटेलमध्ये घेतले होते. तर आज आपण घेणार आहोत परादी गुण. युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये परादी गुणवर जास्त करून क्वेश्चन येतात, म्हणून परादी गुण लक्ष देऊ नये का. त्यानंतर याच्यानंतर आपण घेणार आहोत गुरुवादी गुण. गुरुवादी गुणवर पण खूप वेळेस प्रश्न येतात आणि सेकंड इयरमध्ये पण त्याच्यावर एक येतोच, म्हणून ते पण चांगले करून ठेवा. तर चला सुरू करू. परादी गुण. परा परत्वे युक्तिश्च संख्या संयोग एवच विभागच्च पृथकत्वं च अथापि च. परापरत्वे युक्तिश्च संख्या संयोग एवच विभागच्च पृथकत्वं च परिमाणम अथापि च संस्कारो अभ्यास इत्येते गुणा प्रोक्ता पराद्य. सिद्ध उपाय चिकित्सा लक्षणे स्थान प्रचक्षमे. कोणी सांगितला? चरकांनी. चरक सूत्रस्थान 26, 29, 30. तर परादी गुण किती आहेत? 10. कोणकोणते? परत्व अपरत्व संख्या संयोग विभागच्च पृथकत्व परिमाण संस्कार युक्ती अभ्यास. हे 10 गुण आहेत परादी गुण. आणि या 10 गुणांचा चिकित्सेत खूप उपयोग होतो, म्हणून यालाच काय म्हणतात? सिद्धीचे उपायभूत गुण सुद्धा म्हणतात. सिद्धी उपाय चिकित्सा. तर आता आपण परादी गुण डिटेलमध्ये बघणार आहोत. परादी गुणमध्ये पहिला गुण आहे परत्व. तच्च परत्वम प्रधानत्वम चक्रपाणी. पर म्हणजे जवळचा, प्रधान किंवा मुख्य गुण. जो प्रधान आहे, श्रेष्ठ आहे, त्याला परत्व असे म्हणतात. जसं की आपण आयुर्वेदात चिकित्सा करताना म्हणतो कफासाठी ही औषधी श्रेष्ठ आहे, ती औषधी श्रेष्ठ आहे, असं श्रेष्ठ परत्व. तो परत्व गुण ओळखावा. या गुणाचा उपयोग चिकित्साशास्त्राच्या दृष्टीने देश, काल, आयु, मान, पाक, वीर्य व रसादींच्या संबंधात केला जातो. पुढचा गुण बघू आपण. पुढचा गुण आहे अपरत्व. अपरत्व प्रधानत्वम. कोणी सांगितलं? चक्रपाणींनी. परत्व गुणाच्या विपरीत गुणाला अपरत्व म्हणतात. परत्वाच्या एकदम अपोजिट अप्रधान कनिष्ठ स्वरूपाच्या गुणाला गुण असतो. अप्रधान गुण आहे अपरत्व. आणि पुढचा आहे युक्ती. युक्तिश्च योजना या तू युज्यते. युक्तिश्च योजना या तू युज्यते. चरक सूत्रस्थान 26, 31. औषधांच्या सम्यक योजनाला युक्ती म्हणतात. म्हणजे एखादा आजार असला तर त्या आजाराला बरा करण्यासाठी युक्तीपूर्वक औषधी दिल्या जातात. जसे की ही गोळी सकाळी घ्या, संध्याकाळी घ्या. ही काय केली? युक्ती केली. त्या आजाराला बरं करण्यासाठी जी युक्ती केली जाते तो गुण युक्ती आहे. औषधांची योजना देश, काल, दोष, वय, शरीर, सात्म्य, मात्रा इत्यादीचा विचार करून द्यावी लागते. तर आता पुढचा बघू. संख्या स्याद गणितम. संख्या तुम्हाला माहीतच आहे, पण त्यात काय लिहायचं ते इथं बघू. सामान्यतः संख्याचा अर्थ गणना होतो. गणना. संख्या आपली 1, 2, 3 ही इत्यादी मोजण्याच्या व्यावहारिक गुणा हेतूला संख्या गुण म्हणतात. पुढचा बघू. पुढचा गुण आहे संयोग. संयुक्त व्यवहार हेतू संयोग. संयुक्त व्यवहार हेतू संयोग. कोणी सांगितला? तर्कसंग्रहांनी. 2 किंवा त्याचा अर्थ, या श्लोकचा अर्थ काय? 2 किंवा त्यापेक्षा अधिक द्रव्याच्या संयोग होण्याच्या व्यवहाराला जो हेतू असतो त्याला संयोग म्हणतात. 2 किंवा त्यापेक्षा अधिक द्रव्याच्या संयोग म्हणजे एकत्र येणे. संयोग म्हणजे 2 पदार्थ आहेत, हे 2 पदार्थ आहेत, ते जवळ येणे, संयोग होणे, त्यांचा एकत्र होणे, त्याला संयोग म्हणतात. 2 किंवा अधिक द्रव्याचा योग
होणे, एकत्र मिळणे म्हणजे संयोग होय. संयोगाचे 3 प्रकार पडतात: एककर्मज, द्वंद्वकर्मज, सर्वकर्मज. एककर्मज म्हणजे 2 पदार्थ आहेत, पण 2 मधला एकच आला स्वतःहून, दुसरा एकाच जागी स्थिर राहिला, तर त्याला म्हणतात एककर्मज. द्वंद्वकर्मज म्हणजे दोन्ही जवळ आले, दोन्ही एकत्र झाले, त्याला द्वंद्वकर्मज म्हणतात. आणि सर्वकर्मज म्हणजे इथं जेवढे पदार्थ आहेत ते सर्व पदार्थ एकत्र येणे म्हणजे सर्वकर्मज. आता पुढचा विभाग संयोग नाशको गुणो विभाग. कोणी सांगितला? तर्कसंग्रहांनी. संयोगाचा जो नाश करते, म्हणजे आता हे 2 पदार्थ आहेत, यांचा संयोग झाला, पण याचा नाश करते म्हणजे दूर करते, विभाग करते, त्याला विभाग असे म्हणतात. सॉरी. संयोग व विभाग हे परस्पर सापेक्ष गुण आहे. म्हणजे संयोग आणि विभाग हे दोन्ही एकामेकाच्या विरुद्ध गुण आहेत. पृथ्वी जलादी म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू हे सर्व कार्यनद्रव्य आहे. 9 कारणद्रव्य आहेत. द्रव्य चॅप्टरमध्ये बघितलं असेल, 9 कारणद्रव्य आहे. त्या 9 कारणद्रव्यामध्ये विभाग हा गुण असतोच. पुढचा आहे पृथकत्व. पृथक व्यवहार असाधारणम कारणम पृथकत्व. पृथक व्यवहार असाधारणम कारणम पृथकत्व. कोणी सांगितलं? तर्कसंग्रहांनी. हे द्रव्य घटापेक्षा भिन्न, वेगळे आहे, ही बुद्धी ज्या गुणाने उत्पन्न होते त्याला पृथकत्व म्हणतात. म्हणजे आपल्याला आता 2 गोष्टी बघितल्या, आपण 2 पदार्थ बघितले, पण हा पदार्थ या पदार्थापेक्षा वेगळा आहे, त्याला काय म्हणतात? पृथकत्व. त्याची बुद्धी, तुम्ही कशावरून तो अंदाज लावला वेगळे आहे, त्याला पृथकत्व गुण असे म्हणतात. जसे की तुम्ही एक घोडा बघितला, एक गाढव बघितला, तर त्यांना भिन्नता दिसते ना, त्याला पृथकत्व असे म्हणतात. त्याचं उदाहरण पुस्तकात दिलेलं आहे. हा घट पटापेक्षा वेगळा आहे इत्यादी व्यवहाराने असाधारण कारण पृथकत्व आहे. पुढचा आहे परिणाम. परिणाम काय? मानव्यवहार असाधारणम कारणम परिणाम. मानव्यवहार असाधारणम कारणम परिणाम. कोणी सांगितलं? तर्कसंग्रहांनी. हा मोठा आहे, हा लहान आहे, तराजूने जो तोलला जातो इत्यादी मान व्यवहाराच्या असाधारण कारणाला परिणाम असे म्हणतात. परिणाम म्हणजे काय? एखादी गोष्ट मोजणी. आता तुम्ही 2 गोष्टी बघसाल, तर ही लहान आहे, ही मोठी आहे, कशावरून सांगितलं? ती मोजली ना तुम्ही, याचा आकार लहान आहे, याचा आकार छोटा आहे, मोठा आहे, ते बघितलं तुम्ही, त्याला परिणाम असे म्हणतात. परिणाम गुणामुळे बघू शकले तुम्ही की हे छोटी आहे, मोठी आहे, किंवा ही हलकी आहे, वजनदार आहे. हे कशाने बघता तुम्ही? तराजूने. तर ते हलकी व जड हे मोजण्यासाठी जो गुण लागतो तो परिणाम आहे. हा 9 द्रव्यांत असतो. 9 कारण द्रव्यात हा परिणाम गुण असतो. पुढचा बघू. संस्कार. करणम पुन्हा स्वाभाविकानां द्रव्यामाभिसंस्कार. करणम पुन्हा स्वाभाविकानां द्रव्यामाभिसंस्कार. चरकविमानस्थान 1:21. द्रव्याच्या ठिकाणी असलेला पहिला गुण बदलून नवीन गुण उत्पन्न करणे म्हणजे संस्कार होय. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं असलं तर एखादा बॅड बॉय आहे, त्याला संस्कार देऊन, चांगले संस्कार देऊन त्याला चांगलं केलं, तर हे काय झालं? त्याच्यावर चांगले गुण टाकले आईवडिलांनी, तर त्याला चांगला मुलगा केला, तर काय टाकलं त्यांच्यावर? संस्कार. हे संस्कार गुण झाले. तर एखादा द्रव्य आहे, समजा त्याची द्रव्य आहे, म्हणजे आयुर्वेदात काय करतो आपण? एखादी औषधी द्रव्य आहे, त्याच्यावर काहीतरी मर्दन, भावना, मंथन किंवा अग्निकर्म देऊन त्याच्यावर संस्कार करतो, त्याच्यातले गुण बदलतो, त्याला संस्कार असे म्हणतात. इथं काय दिलेलं आहे? मर्दन, भावन, मंथन इत्यादी अनेक प्रकारच्या क्रियाद्वारा वस्तूमध्ये गुणांतराधान करण्याला संस्कार म्हणतात. म्हणजे मर्दन, भावना, मंथन हे सगळं देऊन जे काही बदल करतात द्रव्यात त्याला संस्कार असे म्हणतात. अभ्यास काय? भावाभ्यासनम अभ्यास शीतलम सतत क्रिया. आता या श्लोकमध्ये अभ्यासाचे फक्त हे पर्यायी नाव दिलेले आहे. चरक सूत्रस्थान 26. भावाभ्यासनम, अभ्यासनम इथं झालं अभ्यासनम, अभ्यासः, शीलनम, सतत क्रिया. हे 1, 2, 3, 4 अभ्यासाचे पर्यायी शब्द झाले. हे पर्यायी नाव. अभ्यासनम, अभ्यास, शीलन, सतत क्रिया. सतत क्रिया म्हणजे जे एखादी क्रिया आपण सतत करतो त्याला अभ्यास असे म्हणतात. जसे की अर्जुनाने तिरंदाजी सकाळ संध्याकाळ 1 करून सतत तिरंदाजी केली, म्हणजे काय केलं? तिरंदाजीचा अभ्यास केला.
तर त्याला अभ्यास म्हणजे चांगली तिरंदाजी आली, तर ते गुणाला काय म्हणतात? अभ्यास. पदार्थाचे वारंवार सेवन करणे म्हणजे अभ्यास होय. आता आयुर्वेदात आपण एखादी औषधी देतो, ती औषधी वारंवार सेवन केल्याने काय होते? रोग बरा होतो. तर त्या वारंवार सेवन करण्याच्या क्रियेला काय म्हणतात? अभ्यास. हा झाला अभ्यास गुण. आता आपले परादी गुण संपले. 10 परादी गुण होते. आता आपण बघणार आहोत गुरुवादी गुण. गुरुवादी गुण खूप इम्पॉर्टंट आहे. गुरुवादी गुणवर क्वेश्चन याची संभावना चांगलीच असते, म्हणून आता लक्ष देऊन ऐका. गुरु मंद हिम स्निग्ध श्लष्ण सांद्र मृदू स्थिरा गुणा ससूक्ष्म विशदा विंशती सविपर्या. हा तुम्ही अष्टांग हृदयच्या पहिल्या अध्यायात बघितलाच असेल, तर पाठही केला असेल तुम्ही. नसेल केला तर आता करून घ्या. गुरु मंद हिम स्निग्ध श्लष्ण सांद्र मृदू स्थिरा गुणा ससूक्ष्म विशदा विंशती सविपर्या. आता या श्लोकात गुरु मंद हिम स्निग्ध श्लष्ण सांद्र मृदू स्थिर सूक्ष्म आणि विशद असे 10 गुण दिलेले आहेत या श्लोकात, आणि या 10 गुणांच्या विपरीत 10 गुण असे मिळून विंशती म्हणजे 20 गुण तयार होतात. म्हणूनच आणि यात पहिला गुण काय आहे? गुरु, म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे गुरुवादी गुण, किंवा यालाच म्हणतात विंशती गुण, कारण की हे 20 आहेत. 20 आहे म्हणून यांना विंशती गुण असेही म्हणतात. तर आता आपण बघू ते गुण कोणते. याच्यासाठी मी तुम्हाला 3 चार्ट सांगतो. त्या 3 चार्टमध्येच तुमचे हे पुरे सगळे गुण होऊन जातील. तर चला आता पहिला चार्ट बघू. तर हा आहे पहिला चार्ट. यात सगळे 20 गुण दिलेले आहे. गुरु मंद, गुरुचा अपोजिट लघु, मंदचा अपोजिट तीक्ष्ण, शीतचा उष्ण, स्निग्धचा वृक्ष, श्लष्ण खर, सांद्रचा द्रव्य, मृदूचा अपोजिट कठीण, स्थिरचा सर, सूक्ष्मचा स्थूल आणि विशदचा पिच्छल. असे 20 गुण झाले. आता या चार्टमध्ये तुम्हाला 20 गुणाचे कोणत्या गुणात कोणता महाभूत असतो ते दिलेलं आहे. तर याच्यात होऊन जाईल तुमचा 1 पॉईंट. आणखी एक चार्ट दाखवतो, त्याच्यात दुसरा पॉईंट होईल, त्याच्यात श्लोक पण होतील. सर्व श्लोक त्या एका चार्टमध्ये येऊन जातील. तर आता पहिले हे पंचमहाभूत, कोणत्या गुणात कोणता महाभूत येतो ते बघू. गुरुत कोणता येतो? पृथ्वी आणि जल. गुरु महाभूतात येते पृथ्वी आणि जल, कारण पृथ्वी आणि जल हे जड असतात. पृथ्वी म्हणजे जसे की माती येऊ शकते, ते जड असते, आणि जल पण जड असते, आणि गुरु म्हणजे जडच. आणि लघु, अग्नी वायू आकाश. वायूला तर वजनच नसते, अग्नीला पण नसते, आकाशाला पण वजन नसते. तर लघु गुण येतात लघु गुणात येतात अग्नी, वायू आणि आकाश महाभूत. मंदमध्ये येते पृथ्वी आणि जल. ऑब्वियसली ज्याचं वजन जास्त राहील त्याचं गती स्लो राहील, मंद राहील, म्हणून मंद गुणात येते पृथ्वी आणि जल. तीक्ष्णमध्ये येते अग्नी फास्ट पसरत जाते. जर एखाद्या ठिकाणी पेट्रोल असेल तर अग्नीमुळे फास्ट जाते, तर तीक्ष्ण. शीत म्हणजे थंड, जल आणि वायू हे शीत असतात. आता उष्णता असते अग्नी, उष्ण गरम अग्नीच असते. तर स्निग्धमध्ये जल, वृक्ष गुणात असते वायू, अग्नी, पृथ्वी. श्लष्णमध्ये आकाश, जल, अग्नी. खरमध्ये असते वायू, सांद्रत असते पृथ्वी महाभूत. द्रवमध्ये द्रव म्हणजेच जल. मृदूत असते आकाश आणि जल. कठीणमध्ये पृथ्वी. स्थिरमध्ये पृथ्वी आणि सरमध्ये वायू, जल. सूक्ष्ममध्ये अग्नी, वायू, आकाश. स्थूलमध्ये पृथ्वी. विशदमध्ये पृथ्वी, तेज, वायू, आकाश, आणि पिच्छलमध्ये जल असते. हे झाले आता महाभूत, कोणत्या गुणात असते कोणता महाभूत. तर हे चार्ट पाठ करून घ्यायचा. आता आपण दुसरा चार्ट बघा. हा आहे आपला दुसरा चार्ट. यात काय दिलेलं आहे? गुरुवादी गुणाचे कर्म दिलेले आहे. आता हे बघा, गुरुगुणाचं बृहण कर्म दिलेलं आहे, लघुचं लंघन कर्म दिलेलं आहे, मंदचं शमन, तीक्ष्णचं शोधन, आणि हिमचं स्तंभन, उष्णचं स्वेदन, हे असे कर्म दिलेले आहे. हे वाचून घ्यायचा. पण याच्यावरूनच श्लोक तयार होतात. कोणते श्लोक? आता गुरुचं काय? बृहण कर्म. तर बृहणे गुरु हे झालं हे श्लोक, गुरुचा श्लोक झाला. लघुचा लंघनी लघु असा श्लोक तयार झाला. शमने मंद, शोधने तीक्ष्ण, स्तंभने हिम, स्वेदने उष्ण, क्लेदने स्निग्ध, शोषणे वृक्ष, रोपणे श्लष्ण, लेखने खरह,
प्रसादने सांद्र, प्रक्लेदने द्रव, श्लथने मृदू, दृढीकरणे कठीण, धारणे स्थिर, प्रेरणे सर, विवरणे सूक्ष्म, संवरणे स्थूल, शालने विशद, लेपने पिच्छिल. हे झाले यांचे श्लोक. हे श्लोक झाले आणि याच्यात खाली सेंटेन्स लिहायचं. ब्रुवण कर्मात गुरु गुणाचा वापर होतो. लंघन कर्मात लघु गुणाचा उपयोग होतो. शमन कर्मात मंद गुणाचा उपयोग होतो. शोधन कर्मात तीक्ष्ण गुणाचा कर्म होतो. आता आपल्याजवळ काय काय झालं? श्लोक झाला, 2 पॉईंट झाला, एक याचा पॉईंट आणि एक या महाभूताचा पॉईंट झाला. 2 पॉईंट झाले. आता आपण बघू तिसरा चार्ट ज्याच्यात चिकित्सीय उपयोग दिलेले आहे. तर हा आहे आपला तिसरा चार्ट. यात काय दिलेलं आहे की कोणत्या रोगात कोणत्या गुणाचा उपयोग होतो असं या चार्टमध्ये दिलेलं आहे. म्हणजे कोणता रोग झाला तर कोणत्या गुणांचे औषध द्यावे हे याच्यात दिलेलं आहे. तर कधी कधी काय युनिव्हर्सिटीवाले फक्त चिकित्सीय उपयोग विचारतात. फक्त गुरुवादी गुणांचे चिकित्सीय उपयोग सांगा. तर मग तुम्हाला हा चार्ट इम्पॉर्टंट पडेल. म्हणून हा चार्ट पण चांगला पाठ करून ठेवा. तर चला बघू आता आपण गुरु गुणाचा कोणत्या कोणत्या आजारात उपयोग होते. बृहणकारक आहे गुरु, आताच बघितलं. कार्श आणि दौर्बल्य, क्षय, शोथ, मांसक्षय हे रोग झालेले असले तर गुरु गुणाची औषधे द्यायची. जीवन कार्यात उपयोगी, अपतर्पणजन्य रोगात उपयोगी गुरुगुण. लघु लंघनकारक, आताच बघितलं लंघन करतो लघुगुण. आणि अजीर्ण, स्थौल्य, आम, ज्वर, प्रमेय इत्यादी रोगात लघुगुणाचा उपयोग होतो. आदी संतर्पणजन्य रोगात उपयोग होतो. हे कोणते रोग आहे? संतर्पणजन्य रोग, त्यात लघुगुणाचा उपयोग होतो. मंद, रसायन चिकित्सेत विशेष उपयोग, शमन चिकित्सेत उपयोग मंद गुणाचा. तीक्ष्ण, शोधन चिकित्सेत विशेष उपयोग. पंचकर्मातील द्रव्य विशेषतः तीक्ष्ण ग्रंथी, विद्रदी इत्यादीमध्ये भेदनसाठी उपयोग. शीत, स्तंभनासाठी उपयोग. अतिसार, रक्तपित्त, रक्तातिसार, रक्तपदर, मूर्छा, उष्णाघात, तृष्णा, दाह इत्यादीमध्ये शीत गुणाचा उपयोग होतो. स्तंभ, उष्ण गुणाचा स्तंभ, ग्रहनाश, वातव्याधी, शैत्य, आम, अग्निमांद्य, कफच व्याधी यामध्ये उपयोग, स्वेदनार्थ उपयोग होतो. तुम्ही एवढं मोठं पाठ केलं नाही तरी चालेल, फक्त 1 पॉईंट लिहिता आलं पाहिजे असं पाठ करा. म्हणजे यातले 2-3 आजार जरी पाठ केले, कोणत्या गुणासाठी कोणता आजार आहे तर चांगलं इम्प्रेशन पडते. आता शीत, स्तंभनासाठी उपयोग. अतिसार, रक्तपित्त हे मूर्छा, उष्णाघात, तृष्णा, दाहामध्ये उपयोगी. उष्ण हे झालं. स्निग्ध, वातशामक, वृक्ष गुण कमी करण्यास उपयोग, गुरुगुणाप्रमाणे उपयोग. वृक्ष, कफशामक, कफज व्याधी, स्थौल्य, प्रमेय इत्यादी रोगात मध्ये उपयोग आणि लघुगुणाप्रमाणे उपयोग. सांद्र, वात शमन, कफवर्धन करते सांद्रगुण. धातूचं पोषण करते, मल बांधून होण्यास कारण अतिसार निर्माण न होऊ देणे. अतिसार होऊ देत नाही, मल बांधून ठेवू देत नाही. द्रव, शरीरातील आप धातूचे वर्धन करणे. तृष्णा, अतिसार, अतिस्वेद प्रवर्तनानंतर शरीरातील द्रवाचे संतुलन ठेवणे. डिहायड्रेशन, भरून काढणे. म्हणजे अतिसारात जर खूप प्रमाणात पाणी शरीराच्या बाहेर गेलं, डिहायड्रेशन झालं तर द्रव्य गुणाच्या औषधे द्यायच्या, ते डिहायड्रेशन भरून काढते. पुढचा आहे मृदुगुण, मार्दवकारक, दाह, स्त्राव, पाकनाश, त्वक मार्दवकर या रोगात मृदुगुणाची औषधे द्यायची. कठीण, मेद, दाढ्यकर, अस्थि काठिन्यकर, कफनाशन, वातकारक अशा रोगात कठीण गुणाचे द्यायचे. स्थिर, कफकर, मांसमेदवर्धक, कार्श, क्षय, शोथ यांत उपयोगी. सर, मलानुलोमन कर, विबंध नाशक, मांसभेद, लेखन कर, स्थौल्य नाशक. सूक्ष्म, कफशमन, लेखन, शीघ्र कार्यकारी, अत्यायिक चिकित्सेत उपयोग. स्थूल, स्तोत्रोध कर, मांसवर्धन, गुरुप्रमाणे उपयोग. यात स्थूल. आणि विशद गुण कशात? लेखन करणारा, खर प्रमाणे उपयोगास, शोधन कर्मात उपयोगी. लेखन करतो विशद गुण, खर प्रमाणे उपयोगास आणि शोधन कर्मात. म्हणजे खर गुणात जे बघितले त्यांच्यासाठी उपयोगी आणि शोधन कर्मात. पिच्छिल, लेपन करणारा, व्रण, कार्श यांत उपयोगी. भग्न, संधानकर, धातुवर्धककारक, गुरुप्रमाणे झाले. गुरुवादी गुणांचे 20 गुणांचे कोणत्या कोणत्या चिकित्सेत उपयोग होतात. आता आपण हा चार्ट तुम्ही पाठ करून घ्या चांगला. आणि याच्या आधी 2 चार्ट सांगितले, ते चार्ट चांगले पाठ करून घ्या.
तर मग तुमचा गुरुवारी गुण पक्का होऊन जाते. तुम्हाला आता फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला तुम्हाला काहीच करायचं काम नाही पडणार. फर्स्ट इयरला पेपरात याच्यावर एक क्वेश्चन येतोच. गुण चॅप्टरवर एक प्रश्न कन्फर्म आहे, LAQ म्हणजे 10 मार्काचा, आणि MCQ येतील, काही SCQ पण येऊ शकते एखादा, पण LAQ कन्फर्म आहे. म्हणून हा चॅप्टर चांगला करा, 10 मार्क तुमचे पक्के आहे. चॅप्टर पण इझी आहे, म्हणून करायचा हा चॅप्टर. आणि बस एवढंच आजच्यासाठी. हा चॅप्टर 2 लेक्चरमध्ये खतम झाला. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असला तर आयुर्नोवा म्हणून इंस्टाग्रामवर आमचं चॅनल आहे, त्याच्यावर तुम्ही फॉलो करून आम्हाला मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला लवकरच रिप्लाय देऊ. धन्यवाद.